आपले इंडियन कॅट्स असतात त्या खूप हुशार असतात. त्या स्वतः सगळं करतात. पण पर्शियन्स आणि हिमालयन्स जरा आळशी ब्रीड आहे ही. सो त्यांना कोणीतरी असिस्टन्स लागतो. मी आमच्या चकुलीला सांगायचे रोज की चकुली तुला जेव्हा दुखायला लागेल ना पोटात मला उठव, आणि मी तिच्याबरोबर रोज बाहेर झोपायचे. तेव्हा तिने मला पहाटे तिला दुखायला लागल्यावर तिने लिटरली हाताला चावून चावून मला उठवलं. तुम्ही त्यांचं रुटीन कसं ठेवता, म्हणजे आता अर्थात तू जेव्हा शूटला असतेस मग त्यावेळेला कसं करतेस तू? एक तर सगळ्यात बेस्ट म्हणजे ना, आय एम ब्लेस्ड विथ गुड किड्स. ही बाळं आमची ट्रेंड आहेत प्रॉपर. त्यांची नावं घेतल्यावर, त्यांच्या प्लेट्सचे नंबर्स घेतल्यावर त्यानुसार ते जेवायला येतात. केज वाजवल्यावर चला म्हटलं मी फक्त की बरोबर केजमध्ये जाऊन अलाईन होतात. जसे ओनर असतात किंवा त्यांचे जसे असतात तशाच मान. कॅट्सचं स्पेशली तसंच असतं की तुम्ही डिसिप्लिन असाल ना तर तुमची मांजर डिसिप्लिन होणारच आहे. कॉकटेल स्टुडिओच्या पॉसम स्टोरीजमध्ये पॉवर्ड बाय पेट अमिकोमध्ये मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही आलेले आहोत कर्जतला, आणि कर्जतला आम्ही आलोय जुई गडकरी यांच्याकडे. आणि ती अर्थात तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या सिरियल्समधनं आदर्श सून म्हणून भेटत असतेच, पण आज आम्ही वेगळ्या कारणाकरता आलोय. आणि ते कारण अर्थातच तुम्हाला तिच्या हातात दिसतंय ते एकच आहे, पण तिच्याकडे अशी 7 आहेत. आणि ती कशी काय, ते कसं काय घडवते सगळं, आणि त्यांचं रुटीन काय, या सगळ्या बाबतीत आम्ही आज गप्पा मारणार आहोत तिच्याशी. तर मग सुरू करूया. हो. आणि थँक्यू सो मच की तू आम्हाला तुझ्या घरी बोलवलंस. मुख्य म्हणजे माझ्या बाळांसाठी तुम्ही आलाय त्यासाठी थँक्यू. येस. आणि आता सुरुवातच करूया. म्हणजे मला सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की एवढ्या या 7 जण ही आली कशी तुझ्याकडे, आणि हे सगळ्यात धाकटं आहे, शेंडेफळ आहे ना हे, पहिल्या लॉट मधलं शेंडेफळ. तरीच तर मग त्यांची नावं काय, ते आली कशी, हे सगळं पहिले मला जाणून घ्यायचं. मुळात आमच्या घरामध्येच प्राणी सगळ्यांना खूप आवडतात. म्हणजे मी अगदी 1-1.5 वर्षाची असतानाचा माझा फोटो आहे. माझ्या अंगावर मांजरीची पिल्लं आहेत. त्यामुळे तेव्हापासून आमच्या घरात पोपट होता, ससे होते, कुत्री, मांजरं, गाई, म्हशी, हे तर सगळं होतंच. पण मग मांजरं ही अशी मी असताना पण आमच्या घरात नेहमी पेट्स होतेच. आणि मग आता ही पर्शियन्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुन्ना आणि चिंगू नावाचं हे पेअर मी आणलं होतं 2015ला. म्हणजे चिंगू माऊ आहे इथे, मुन्ना आमचा गेला काही वर्षांपूर्वी. पण मग त्यांना जे 2 मुलगे झाले ते आमचे बंडू बच्चू, हा बच्चू त्यातला. बंडू पण इथेच आहे. आणि मग त्यानंतर आम्ही एक छकुली आणली जी हिमालयन कॅट होती, जी मी रेस्क्यू करून आणलेली होती. माकडांनी तिला पळवलेलं होतं. सो मग मी तिला ठाण्यातनं तसं रेस्क्यू करून आणलं. आणि मग तिला ह्या बंडू बच्चूंच्या पैकी कोणीतरी बाबा आहेत या पिल्लांचे. सो हे जे बिल्लू आणि बाकीची पण इथे जी आहेत ती त्यांची पिल्लं आहेत. सो अशी आमची 8 मांजरं टोटल. आता छकुली 2 वर्षापूर्वी काही आजाराने गेली ती. सो आमच्याकडे आता ही 7 बाळं आहेत. हो. ह्याचं नाव काय? हायरो बिल्लू. झालंय असं की मी शंकराची भक्त आहे, आणि हे सोमवारी सकाळी झालेली बाळ आहे, ती सगळी पहाटे. त्यामुळे मग ह्याचं खरं नाव बिल्लू आहे. सो त्याचं नाव बिल्लू. सो पहिला मुलगा झाला त्याचं नाव शिवा आहे, दुसरा हा बिल्व, तिसरी शुभ्रा आहे, तिचं नाव शुभी, आणि चौथा आहे तो सोमनाथ. त्याला आम्ही शुभी म्हणजे ती एकदम आत्ताशी पळत गेली शुभी. आणि जो चौथा आहे सोमनाथ त्याला आम्ही सोमू म्हणतो. ओके. आणि हा बच्चू आहे. बच्चू. बरं. ओके. ही अशी 7 जण. माय गॉड. आणि तू मगाचपासून येत नव्हता वरती, आणि तू आता आलायस. पण मग तू कसं सांभाळतेस या सगळ्यांना? म्हणजे मुळात आहे ना, ह्या सगळ्याची आवडच असल्यामुळे आता ह्यांच्या डिलिव्हरीज मी केल्यात. ह्या सगळ्यांच्या म्हणजे लिटरली प्लाझेंटा कट करण्यापासून त्यांना बाहेर काढून नाळ कापण्यापर्यंत सगळं मी केलेलं आहे. त्यामुळे ही माझी बाळ आहेत. म्हणजे त्यांना त्यांच्या आईच्या स्पर्शाच्या आधी माझा स्पर्श झालेला आहे. ती तितकी माझी आहेत म्हणजे. आणि प्रेमच आहे. मला ऍक्च्युली वेटरनरी सर्जन व्हायचं होतं, पण 10वी मध्ये फारच सुंदर टक्के मिळाले मला. त्यामुळे सायन्सला कोणी ऍडमिशन दिली नसती. त्यामुळे मग आता हे असं करतेय. बरं, तू म्हणजे शिकलीस कसं काय? कारण की एवढं सोपं नाही. म्हणजे ती त्यांचीच नॅचरल. अगं मी ना 7वी 8वीत असल्यापासून घरामध्ये कॅट्सच्या डिलिव्हरीज करत होते. तेव्हापासून म्हणजे 7वी 8वीत असल्यापासून मी बसून राहायचे रात्रभर एक पिल्लू येईपर्यंत. त्यांना साफ करायचं, त्यांच्या नाकातनं हवा ब्लो करायची, हे सगळं करायचे मी. बापरे. सो तेव्हापासून मी हे करते. आणि तसं बघितलं ना तर आपले इंडियन कॅट्स असतात त्या खूप हुशार असतात. त्या स्वतः सगळं करतात. पण पर्शियन्स आणि हिमालयन्स जरा आळशी ब्रीड आहे ही. सो त्यांना कोणीतरी असिस्टन्स लागतो. त्यामुळे त्या फक्त कॅट्स डिलिव्हर करतात बेबीज, बाकी सगळं मला करावं लागलं. तुमचं तुम्ही बघा असं आहे लिटरली. सो मी तितकं केलंय ह्या सगळ्यांचं. आणि मग काही वाचून, डॉक्टर्सला विचारून, जसे ह्या बाळांची जेव्हा 4 पहाटे डॉक्टर माझे फोनवर होते, ते मला गाईड करत होते की असं झालं का. आता जो पहिलं बेबी डिलिव्हरच होत नव्हतं, त्याचे फक्त हात बाहेर आलेले होते, आणि तो अडकलेला होता शिवा. आणि म्हणजे मला लिटरली असं झालं होतं, मी एकटीच होते. बाबा झोपलेले, आई नाईट शिफ्टला ऑफिसला होती. आणि मला असं झालेलं, मी आमच्या चकुलीला सांगायचे रोज की चकुली तुला जेव्हा दुखायला लागेल ना पोटात मला उठव, आणि मी तिच्याबरोबर रोज बाहेर झोपायचे. तेव्हा तिने मला पहाटे तिला दुखायला लागल्यावर तिने लिटरली हाताला चावून चावून मला उठवलं.
आणि मी सगळी बरं. तयारी करून ठेवलेली होती. हम्म. बच्चू थांब बाळा. आणि मग त्याच्यानंतर झालं व्यवस्थित. मग त्याला मी लिटरली कसं शिवाला काढलंय बाहेर माझं मला माहिती आहे. आणि मग तसं सगळे 4 बाळं एक 3 तास लागले टोटल 4ही बाळं व्हायला. बापरे. मी मग तू अशी- खरंच सर्जनच व्हायची हो होती. हो. मग त्यांच्या नाळेला कट करून हम्म. त्याला गाठ मारून सगळं केलं मी. माय गॉड. हो. मस्तच आहे हे सगळं. पण मग म्हणजे आता ही एवढी सगळेजण 7 जण इथे वावरत असतात, पण मग तुम्ही त्यांचं रुटीन कसं ठेवता? म्हणजे आता अर्थात तू जेव्हा शूटला असतेस मग त्यावेळेला कसं करतेस तू? एक तर सगळ्यात बेस्ट म्हणजे ना, आय एम ब्लेस्ड विथ गुड किड्स. खरं हा. सांगते की असे सगळे म्हणतात की मांजरी खूप हट्टी असतात, ते ऐकत खरंय. नाहीत. पण नाही, असं नाहीये. माझ्या सगळ्या ही बाळं आमची ट्रेंड आहेत प्रॉपर. हम्म. त्यांची नावं घेतल्यावर, त्यांच्या प्लेट्सचे नंबर्स घेतल्यावर त्यानुसार ते जेवायला येतात. ते त्यांच्या केजमध्येच ही जी चौथी म्हणजे जी 4 बाळं आहेत छोटी, ती केज वाजवल्यावर चला म्हटलं मी फक्त की बरोबर केजमध्ये जाऊन अलाईन होतात. ते ओ. तिथे जेवणार. म्हणजे असं इथे तिथे कुठे तुम्हाला खाल्लेलं पडलेलं काही दिसणार नाही. हा. इतकी व्यवस्थित आहेत. काय पिल्ली? आणि असे म्हणजे सगळ्यांचं स्वतःचं एक तू ती रुटीन काठी आहे. शोधतोय का? हा, त्याचं खेळणं लपवलंय ना. तरी. तर अशी सगळ्यांचं व्यवस्थित सेट केलेलं आहे रुटीन. ओके. त्यांची झोपण्याची वेळ, त्यांचं सकाळचा टाइमपास, त्यांचे शिशूची टायमिंग, हे सगळं सेट केलेलं आहे. वा. नको बच्चू. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण आहे? दिसतोय हा? हा? नाही, मला सगळ्यांचीच सांग, म्हणजे ह्याचा स्वभाव कसा आहे? हा आहे ना, हा खूप मनमौजी आहे ओके. बिल्लू. म्हणजे तो मस्त त्याच्या ह्याच्यात असतो, छान खेळतो पण तेवढाच, झोपतो पण तेवढाच, आणि गुणी आहे. त्याला सतत बाबा लागतात आणि सतत, म्हणजे ही आमच्या छकुलीची जी 4 पिल्लं आहेत ना, ज्यांची मी नावं घेतली आता, तर ती 4ही पिल्लं खूप प्रेमळ आहेत. बंडू बच्चू पण प्रेमळ आहेत, पण ही जी 4 पिल्लं आहेत ना, ही भयानक प्रेमळ. त्यांना सतत कोणीतरी आमच्यापैकी लागत असतं, सतत कोणाला तरी टच करून बसायचं, हे असं. आणि बच्चू आमचा चिडका आहे, पण भयानक इमोशनल आहे. म्हणजे एकदा बाबांनी त्याला फटका दिला होता आणि मी जिमला गेले होते, तर मी जिममधनं आल्यावर त्यांनी लिटरली डोळ्यात पाणी होतं आणि माझ्याकडे अगदी ज्या प्रकारे माऊ करून सांगितलं त्यांनी की काहीतरी झालंय माझ्या बरोबर. म्हणून मग मी विचारलं घरी काय झालं, तर बाबा म्हणाले फटका दिलाय त्याला मी एक. तो काय केलं त्यांनी? उद्योग शू केली होती दुसऱ्या ठिकाणी. सो त्यामुळे त्याला फटका दिलेला, तर त्यांनी ते तसं करून दाखवलं की मला असं कोणीतरी मारलंय, मला असं झालंय. पण तो इमोशनल आहे तेवढा, म्हणून तो चिडका बिब्बा आहे. आणि हे पिल्लू इकडचं, हे आता कोण गेलंय तिकडे? चिंगा आजी असेल ना, ह्यांची जी आजी आहे, ही इथे बसलेली आजी आहे खाली, चिंगा, जी ह्यांची आई आहे. ती सगळ्यात स्ट्रिक्ट मांजर आहे. ती अजूनही ह्यांना पण थोबडवते. हा, म्हणजे तिचा खाक्या वेगळा आहे. ती एकदा चिडली की ती कोणाचंही ऐकत नाही. सगळ्या मुलांना ती बरोबर शेपटवून काढते मग. आणि बाकी सगळेच खूप प्रेमळ आहेत. आणि तुला आता एवढ्या वेळ तू असशील इथे, कोणी काहीतरी नासधूस करतंय किंवा काय, आमच्या प्लेट्समध्ये पण कधी येऊन कोणी हुंगायलाही येत नाहीत. इतके ते त्यांच्या ह्याच्यात असतात, इतकी शिस्तीतली आहेत. पण असं म्हणतात ना की म्हणजे जसे ओनर असतात किंवा त्यांचे हो, जसे असतात तशाच कॅट्सचं एस्पेशली तसंच असतं की तुम्ही डिसिप्लिन्ड असाल ना, तर तुमची मांजर डिसिप्लिन्ड होणारच आहे. म्हणजे त्यांना नाहीच आवडणार. म्हणजे लिटरली तुला सांगू, काही त्यांचं जर लिटर ट्रेस क्लीन नसतील ना, ते जात नाहीत तिथे. त्यांना इतकी स्वच्छता लागते, सगळं स्वच्छ पाहिजे. म्हणजे भलेही स्वतः शिशू केलेली असेल, पण ते स्वच्छ लागतं. त्यामुळे लहानपणी पण एकतर ह्यांना उन्हाळ्यामध्ये लॉकडाऊन मध्ये हे आम्ही सगळेजण 8 जण ठाण्याला होतो आणि मी 8 जण म्हणजे तू आणि हे 8 पिल्लं आणि मी एक 9वी. सो ह्यांच्या घरात मी राहत होते. सो त्यांना दुपारी किंवा रात्री मी लिटरली कोमट पाण्याने असं छान डेटॉल वगैरे घालून त्यांचे सगळं पुसणं बिसणं सगळं करून त्यांना झोपवायचे. बापरे. इतकं त्यांचं सगळं व्यवस्थित करावं लागायचं. बाबा, पण तेव्हा कसं मॅनेज केलंस? कारण की कठीण आहे. माझ्याकडे होती पर्शियन, पण सांगते काय, म्हणून तर मी त्यांना टायमिंग सगळी केली होती. आणि ही बाळं तर माझी अगदी 2-3 महिन्याची होती. डिसेंबर बेबीज आहेत. 30 डिसेंबरची ही बाळं, आणि आपला मार्च मध्ये लॉकडाऊन लागलं. सो अगदी 2-3 महिन्याची होती. आणि मग त्या सगळ्यांनाच मी खूप हो बाळा जा, सगळ्यांनाच खूप डिसिप्लिन लावावी लागली तेव्हा. आणि मग तसं त्यांना वाढवलं. पण आता जेव्हा मग तू शूटला जातेस त्यावेळेला मग ही इथेच असतात, कर्जतमध्येच असतात? आजी आजोबांकडे आलेले आहेत ते आता. ओके. त्यामुळे इथे येऊन त्यांचे भयानक लाड होतात. बेशिस्त झाली आहेत मुलं माझी, कारण इथे खूप लाड पुरवले जातात. माझ्याकडे असताना त्यांचा खाक्या होता एक, शिस्तीत राहायचे सगळे. पण इथे आल्यापासून त्यांचे जरा लाड अति झालेले. आई बाबांना म्हटलेलं चालणार आहे. कारण माझ्यापेक्षा जास्त तेच करतात ऑफकोर्स. सकाळी त्यांचं सगळं क्लीन करणं, त्यांचं खाण्यापिण्याचं करणं. आणि आता आमच्याकडे 2015 पासून ही गँग आहे ना सगळी. आम्ही 3 एकत्र कधीच फिरायला गेलेलो नाही. बाबा एकटे जातात, आई एकटी जाते, मी एकटी जाते, किंवा म्हणजे असं आम्हाला ते मॅनेज करावं लागतं. आणि ही लाईफ टाईम कमिटमेंट आहे, कारण आपली मुलं आहेत ती. त्यामुळे आता ते असल्यामुळे आम्ही 3 जण एकत्र किंवा आई बाबा एकत्र असं फिरायला आम्ही गेलेलोच नाही. पण मग ज्या वेळेला पहिल्यांदाच त्या दोघांना जेव्हा झालं पुढे पिल्लं, त्यावेळेला तुला असं वाटलं नाही की
आपण म्हणजे त्याला देऊया किंवा का सोडवलंच नाही तुला? नाही नाही ठरवलेलंच होतं की ह्यांना झाली की आपण ऑपरेट करायचं, पण बाळं आपल्याकडेच ठेवायची. आणि चिंगाला तरी 2च झाली, सो तेव्हा 2चे 4 झाले होते आमच्याकडे, आणि छकुलीला तर डायरेक्ट 4 झाली. त्यामुळे 4चे 8 झाले आमच्याकडे डिरेक्ट. पण तेव्हाही आम्ही कसं देणार ग या बाळांना, इतका जीव लावला होता मी की म्हणजे आमच्या कोणाच्या मनातही आलं नाही की देऊन टाका. सो तसं आहे. आणि प्रॅक्टिकली स्पीकिंग 2चे 4 होतात तेव्हा बजेट वाढतं, 4चे 8 होतात तेव्हाही बजेट वाढतं. कारण ह्यांचं फूड, ह्यांचे मेडिकल, ह्यांचं सगळंच हे कॉस्टली आहे. खरंय. त्यामुळे 8 पर्शियन्स तुमच्या घरात असणं इज अ कॉस्टली अफेअर. त्यामुळे ती तशी एक कमिटमेंट आहे आमची. आणि मी काहीही झालं तरी देवाला इतकंच म्हणते की बाळांना माझ्या खायला प्यायला घालता यावं एवढे पैसे नेहमी दे मला. अगदी टचवूड होत राहू दे तसं. फक्त मला पुढे जायचं होतं की आपण बोलत असताना तुम्हाला सांगितलं होतंस की तुझ्याकडे म्हणजे आता ह्याच्या आधीही बरेच पेट होते, तर ते कुठले कुठले होते, काय होते? कारण की तुम्हाला एक फोटोही म्हणजे हेही पाठवला होता व्हिडिओ. माझ्याकडे स्नेल होती जी मी ठाण्याच्या एका गार्डन मधनं चोरून आणली होती. अशी मोठी स्नेल होती. गार्डनच्या भिंतीवरती ना अशा त्या चिकटतात पावसाळ्यात, गावदेवीच्या इथल्या ठाण्यामध्ये. तर तिकडनं मी ती चोरून आणली होती, आणि चोरली म्हणजे उचलली तिकडनं आणि पिशवीत टाकून कॉलेजला घेऊन गेली. स्नेल वाटली वाटलं मला असं काही कुठल्या प्राण्यांच्या बाबतीत हे नाहीये, म्हणजे की सगळे प्राणी आपलेच असतात असं माझं स्पष्ट मत आहे. तर तिला आणली आणि कोबीची पानं वगैरे तिला टाकून मी पिशवीत ठेवली होती. बरं, लेक्चर चालू होतं आणि मी आणि माझी मैत्रीण अख्खा वेळ त्या डेस्कमध्ये बघत होतो आम्ही. ती खातीये, आता तिने शी केली, आता तिने हे केलं ते केलं, असं सगळं आमचं चालू होतं मस्त. आणि त्यामुळे ती आणली घरी. तिचं नाव गिळगिळ ठेवलं आम्ही. गिळगिळ. हो, कारण ती तशीच होती, गिळगिळीत एकदम. तिचं ते नाव ठेवलं. मग त्यानंतर आमच्याकडे एक खार होती. सो ते खारीचं पिल्लू माथेरानवरनं माझ्या एका सरांनी आणून दिलेलं. ते झाडावरनं पडलं आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला. बरं, तो काडी एवढा हात. तर मग तो आमच्याकडे आणला बाबांनी आणि मी. असं आम्ही सगळं त्याला छोटंसं बँडेज लावलं होतं. सो त्यामुळे ती पण आमच्याकडे. मग ती चुबूक होती आमच्याकडे. त्यानंतर एक लुळी झालेली, कमरेतनं पांगळी झालेली मांजर आमच्याकडे आली होती. म्हणजे कोणीतरी सोडून गेलेलं. कारण आमची फॅमिली ना आधीपासून सगळ्यांना माहितीये की इथे सोडलं ना यांच्या दारात काळजी घेतली जाणार. म्हणजे इथे कोणीतरी लिटरली आमच्या दारात येऊन सोडतात प्राणी. तर तशी तिला शुभीला सोडली होती. तिचं नाव आम्ही शुभी ठेवलं होतं. अशी खूपच गोड मांजर होती आणि ती लुळी झालेली कमरेतनं. तिला काहीतरी लागलेलं किंवा कोणीतरी मारलेलं. तर बाबा जे तेल बनवतात त्या तेलाने आम्ही तिला मॉलिश केलं आणि 2 ते 2.5 महिन्यात ती 2nd फ्लोअर वरून खाली उडी मारून जायला लागली. माय गॉड, एवढी ती छान तयार झाली. त्यामुळे अशा हे. मग बर्ड्स, समोरचं एक घर आमचं कोलॅप्स झालं होतं, तिकडचे केज मधले लवबर्ड्स पळाले, तर एक बाबांच्या हातावर येऊन आपटलं होतं. मग त्याला आम्ही पाळलं होतं. अशा अनेक गोष्टी इथे खूप पाळल्या गेल्या. बरं. पण मग तुला असं कधी वाटलं नाही की मांजरींच्या पलीकडे जाऊन आता मग एखादा बुबू घ्यावा? आता खाली तुम्ही आला तर आमची भुरी बसलेली असते खाली, त्यामुळे ती पण आहेच आहे. त्यामुळे असं काही नाही. आमच्याकडे डॉगीज पण 12 कुत्रे होते एका वेळेला. त्यांच्या डिलिव्हरीज करणं, मग त्यांना नेऊन त्यांना ऑपरेट करून आणणं, हे सगळं केलेलं आहे. आणि कॉलेज स्कूलमध्ये असताना तर मी लिटरली संडे टू संडे खालची कुत्री बित्री उचलून आणा, आंघोळ घाला, खायला घाला, परत सोडा, हे सगळं करायचे. पण मग ही जी सगळी गोष्ट आहे ही म्हणजे घरातच होती का आधीपासून? हो, आधीपासून. माझ्या बाबांना, काकांना, आजोबांना सगळ्यांना प्राण्यांची आवड. त्यामुळे आमच्या घरामध्ये सतत प्राणी होतेच. म्हणजे माणसं कमी असतील पण प्राणी खूप असायचे, असं होतं. बरोबर. आता मला ऍक्च्युअली विचारायचं होतं की ज्या वेळेला आता आपण म्हणूया की एखादं ह्याच्यातलं कसं, बरं तुला सांगू, म्हणजे मी हे अनुभवलंय स्वतः. तू तिथे शूटला असतेस आणि बिचारी आपली बाळं अशी घरी असतात आणि त्यावेळेला एखादं कोणीतरी नेमका आजारी वगैरे पडतं, म्हणजे कसं त्यावेळेला मॅनेज करतेस? जो आपले आई बाबा सांभाळत असतात, नो वंडर. पण म्हणजे तू तर मला सांगितलं होतंस की ते अगदी ठाण्यावरनं इकडे कर्जतला येतात बघायला वगैरे. म्हणजे तुला सांगू, मी इतकी जास्त बाळांच्या बाबतीत पॅनिक होते की मला आई बाबा बरेचदा सांगत पण नाहीत की कोणाला बरं नाही. मी त्या लेवलला पॅनिक होते. आणि सांगायचं झालं तर आता डेली सोपचंच एक्झाम्पल देते. कामाची कमिटमेंट की बाळांची कमिटमेंट, ह्या दोघांमध्ये माझी 2 वर्षापूर्वी एक इतकी परिस्थिती खूप कठीण झाली होती. माझी छकुली आजारी होती, 3-4 महिने ती आजारी होती. तिच्या किडनीवर सिस्ट आली होती आणि डॉक्टरनी सांगितली होती की दिस इज नॉन क्युरेबल, ती जितकी जगेल तितकी जगेल. बरं, आपण आपल्या मुलाच्या बाबतीत असा विचार करू शकतो का की जितकी जगेल तितकी जगेल? तिच्यासाठी मी सगळ्या टाईपचं मेडिकेशन केलं, सगळं. बाबा रोज तिला घरामध्ये सलाईन लावायचं, सकाळ संध्याकाळ तिला रोज सलाईन लावायला लागायचं. तिची ना वेट कमी होत चाललं होतं. म्हणजे इतकी बबली मांजर जी आमची होती, ह्या बाळांची आई,
खूप प्रेमळ, म्हणजे छकुली इतकी प्रेमळ होती ना की आम्हाला कधी कधी वाटायचं की एक माणूस आहे की काय, इतकी ती प्रेमळ आणि असे रिस्पॉन्ड करायची, इतकं तिला आम्ही लागायचो. आणि खूपच तब्येत डाऊन. एक दिवस बाबांनी मला संध्याकाळी फोन केला की छकुलीशी बोल जरा, व्हिडिओ कॉल. आम्ही असे व्हिडिओ कॉलवर बोलतो बाळांची म्हणजे. तर तिला मी केला कॉल आणि बोलली, म्हणजे लिटरली मी तिला छकुली छकुली केल्यावर तिने बघितलं, डोळे उघडले, बघितलं, थोडंसं म्याव करायला ट्राय केलं. दॅट वॉज माय लास्ट कॉल. आणि आईने सांगितलं छकुलीच्या कानात की तू काळजी करू नको, तुझ्या बाळांची काळजी आम्ही घेऊ. आणि छकुलीने जीव सोडला. आणि म्हणजे मला असं झालं, माझी 7ची शिफ्ट लागलेली होती दुसऱ्या दिवशी. हे मला रात्री 11:30ला कळलं की छकुली गेली आहे. मी येऊच नाही शकले तिच्या क्रेमेशनसाठी. म्हणजे मला असं झालं, मी रात्री काय फोन करून सांगणार होते की मी सकाळी येत नाहीये शूटला. बरं, सगळ्याच माणसांना प्राण्यांच्या बाबतीत एवढं नाही कळू शकत जेवढ्या प्राण्यांच्या बाबतीत असतं. म्हणजे माझ्यासाठी इट इज इक्विव्हॅलंट टू अ फॅमिली मेंबर. दे आर माय किड्स. त्यांना काही झालं तर मी बाहेर कितपत मला समजून घेतील ह्या ह्याच्यात मी छकुलीसाठी येऊच नाही शकले. माझ्यासाठी इतकी डिफिकल्ट फेज होती ती. आणि त्यानंतर मी डिरेक्टली गणपतीला इथे आले होते एका महिन्याने. तेव्हा मला हे इमॅजिन करणंच खूप त्रासदायक होतं की आता 8 ऐवजी 7 असणार आहेत बाळ. सो म्हणजे अशाही फेजेसमधनं मी गेलेली आहे. त्यामुळे मग त्यांना काय झालं की मग मी आजारी होणार. हे सगळं चालतं आमच्याकडे. त्यामुळे आणि सगळ्यांचंच आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की मला होऊ दे काही, आम्हाला होऊ दे काही, पण बाळ नेहमी हेल्दीच राहायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळेच खूप प्रयत्न करत असतो. आणि डॉक्टर्स आमचे टचवूड, वी आर ब्लेस्ड विथ गुड डॉक्टर्स. ठाण्यातले माझे जे आहेत ते घरी येतात इथे कर्जतला आणि यांना ट्रीटमेंट्स देतात, जे काही आहे सगळं. आणि काळजी तर खूप घ्यावी लागते बाळांची, खूप. कारण हे पर्शियन्स आहेत. आता AC कंटिन्यू लागतो त्यांना, त्यांचं फूड वेगळं आहे, त्यांच्या सगळ्या हॅबिट्स वेगळ्या आहेत. त्यामुळे भयानक काळजी घेणं. आणि मी त्यांच्या बाबतीत एक्स्ट्रा काय म्हणतो तशी मला भयानक टेन्शन येतं बाळांना काही झालं तर. छकुली आमच्या बरोबरच आहे इथे. कारण छानशी गोष्ट तिची अशी की ती आमच्या वाड्यातच खाली, शी इज रेस्टिंग देअर. बाबांनी तिथे झाडं पण लावली आहेत. बाबा रोज तिथे जातात, त्या झाडांना छान फुलं पण येत आहेत. सो छकुली आहे तिथे. खरं. कारण की म्हणजे आपलाच जेव्हा फोन झाला या सगळ्या संदर्भात, त्यावेळेला मला पण कितीतरी वेळा तुझ्या बोलण्यात सारखा उल्लेख येत होता तो. म्हणजे तुझ्यासाठी छकुली ही माझ्यासाठी इतकी प्रेशियस होती ना. कारण तुला सांगू, आम्ही गर्ल्स ट्रिप केली होती एकदा. मी छकुलीला ठाण्यावरनं इथे घेऊन आले होते आणि आम्ही दोघीच ह्या घरी राहिलो होतो 4 दिवस. आणि छकुली तेव्हा हार्डली महिनाभराची होती, महिनाभराची पण नव्हती. तेवढासा गोळा घेऊन आले होते मी इथे. आणि ती काय रमली होती या घरामध्ये. बरं, नवल ह्या गोष्टीचं वाटतं की तिला ह्या घराची सवय नव्हती. ती इथे आल्यावर बरोबर वॉशरूम मध्ये जावी शू करायला, काकाच्या घरी जाऊन रमली, असं ती म्हणजे तिला आपली घरं कळली एवढ्याशा बाळाला त्या. आणि ती तितकी लाघवी होती. त्यामुळे छकुली ही आमची खूपच बोलतो ना एक मुलगी होती घरातली, तशी होती. त्यामुळे डेस्टिन्डच होतं ते की तू तिला इकडे घेऊन येशील. आणि मी सांगते का, ही बाळं सगळी देवानी सिलेक्ट करून माझ्याकडे पाठवली. कारण मला ना नेहमी मनामध्ये विचार येतो. आता मी मडला जाते शूटला, तिथे जाताना एका ठिकाणी मला एक बोका नेहमी दिसतो, रोज दिसतो. तो तिथेच राहतो. एक बाजूला छोटंसं झोपडं आहे आणि त्या बाजूच्या त्या अशा धक्क्यावर तो तिथेच असतो रोज. तर येणार जाणारी लोक त्याला खायला घालतात. उन्हाचं ते बाळ बिचारं एका छोट्या सावलीत जाऊन बसतं. आता टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे किती आहे बाहेर. पण मी म्हणते की नशीब त्यांचं पण कसं की ही बाळं नशिबाने इथे आली की त्यांना रोज AC आणि चांगलं घर मिळतंय. ते बाळ बिचारं तिकडे रोज उन्हात असतं, रोज एक्सपोज झालेलं असतं सगळ्याला. सो त्याला पण मी येता जाताना खाऊ वगैरे देत असते. पण म्हणजे विचार हे असे सतत प्राण्यांचेच चालू असतात डोक्यात. पण मग तुला असं कधी वाटतं का की आपण अशा प्राण्यांसाठी काही करावं? करणार आहे, ऑफकोर्स करणार आहे. म्हणजे अजूनही मी करतच असते. 3-4 NGOशी मी संलग्न आहे तशी. सो त्यांचं फूड किंवा काय म्हणतो आपण, त्यांचे मला ना लिंक्स येतात त्या NGO कडून की हे आम्हाला मेडिसिन्स पाहिजेत किंवा त्यांच्यासाठी अंडर पॅड्स पाहिजेत किंवा फूड पाहिजे. सो ते टाकलं की मी ते पाठवत राहते पैसे तिकडे, किंवा ते फूड डिरेक्टली आपण शिप करू शकतो त्यांच्याकडे. तशी सिस्टम आहे. म्हणजे ते पैसे पण घेत नाहीत, प्रोडक्ट्स आपण पाठवायची डिरेक्टली त्यांना जे हवंय ते. सो तसं मी करत राहते. आणि आता देवाच्या कृपेने बघू, मला स्वतःला एक शेल्टर काढायचंय ज्याच्यात म्हातारे सगळे ॲनिमल्स राहतील, गाय बैल. कारण बेसिकली भाकड झाले ना गाय आणि बैल की त्यांचं कोणीही बघत नाही. मी कितीतरी वेळा इकडे बघते की ते नुसते फिरत असतात, रेल्वे ट्रॅकवर येतात, त्यांना खायला मिळत नाही, खूप वाईट अवस्था आहे. बस बिल्ली. तर तशा प्राण्यांसाठी मला करायचं आहे. आणि मग मी माझं शेल्टर नाही काढलं ना तरी मग मी दुसऱ्या शेल्टरला किंवा हे मला खूप आवडेल. आणि आजही मी करते की त्यांना डोनेशन्स देऊन किंवा स्वतः जाऊन मी करत राहते. ओ माय गॉड, आवडले मी तुला. काय रे बाळा, एवढे हा जो काय गेस्ट अपिअरन्स आहे मध्ये. बस बस बस, त्याची जागा आहे ना. ओके, ठीक आहे. ओके, आपण त्याच्या जागेवर बसलोय का?
सॉरी बिलू ये. तर मला अजून एक ह्याच्यामध्ये जायचं होतं की म्हणजे थोडंसं जरा विषय चेंज करूया आपण की तू मागे म्हणजे फोनवरतीच म्हणाली होतीस की तुझं एक स्पेशल शूट झालं होतं की त्याच्यामुळे तू अजगर अगदी गळ्यात बिळ्यात घालून हे केलं होतं ते जरा सांग ना. झालं असं होतं की ते फॉरेस्टच्या साठीच आम्ही शूट करत होतो. त्याचा अजून लायसन्सिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत कारण त्याला खूप परमिशन्स लागतात. या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्याच्या बाबतीतल्या. आणि बाकी कोणीच रेडी नव्हतं. बरं ती एक मोठी लिझार्ड असते ना ती पण होती तिथे शूटला. तर त्या ॲनिमल्स बरोबर बाकी सगळ्यांनी ससे बर्ड्स असं सगळं घेतलं. ह्या ॲनिमल्स बरोबर कोण करणार म्हटलं मी करते शूट. मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. बरं. सो अजगर गळ्यात घालून माझं काढलं फोटोशूट केलं मी. आणि ती हे होती लिझर्ड दुसरी तिच्याबरोबर ती आणली होती पण मी अजगराबरोबर केलं. सो मला काहीच वाटलं नाही. ते खूप छान अजगर रिॲक्ट होत होतं मध्येच इथपर्यंत वगैरे येत होतं. हो तोंड उघडत होतं असं सगळं करत होतं. बरं. पण मग तू सापही पकडतेस असंही मी हँडलिंग केलेलं आहे म्हणजे शिकलेली आहे. साधारण माहितीये मला की कुठला स्नेक कसा आणि त्याला कसं हँडल करायचं. कुठल्याही अॅनिमलच्या बाबतीत बेसिकली काय असतं आपल्याला त्यांच्या सायकीनुसार विचार करावा लागतो. सो स्नेक्सचं पण तसंच आहे. आणि त्या अजगराशी मग मी आधी एक 5-10 मिनिटं आधी मैत्री केली. त्याला हात लावून साधारण त्याला हाताचा एक ओळख दिली. कुठल्याही अॅनिमलला किंवा आपल्याला पण कोणी पटकन हात लावला तर आपण बिचकतो. त्यांच्या रिफ्लेक्स मध्ये ते चावू शकतात. तर त्यामुळे तशी त्याच्याशी थोडी मैत्री केली आणि मग केलं. मला प्रश्नच पडतो की एवढी तू अगदी प्राण्यांमध्ये रमणारी तू कशी आलीस इथे म्हणजे ऍक्टिंग आणि हे कसं काय सगळं घडलं. ऍक्सिडेंटलच आहे सगळं. हो माझ्या मैत्रिणीच्याच ऑडिशनसाठी मी गेलेले आणि मला विचारलं त्यांनी की तू काम करशील का ऑडिशन देशील का. आणि त्या मैत्रिणीचं नाही झालं सिलेक्शन आणि माझं झालं. हो अय्यो तसं झालंय ते. आणि माझा फोकसच नव्हता. मला लिटरली मी म्हटलं ना वेटरनरी सर्जनच व्हायचं. खरंय तसं होतं. ठीक आहे पण काहीतरी असं तरी. आणि मी नेहमी म्हणते की तुमचं काय रे मी यांना चिडून पण बोलते की काय मागच्या जन्मीचं आहे का काय तुमचं. सो तसं आहे काहीतरी माझं की जे प्राण्यांशीच मी जास्त रिलेटेड आहे आणि मी त्यांच्यात रमते. आणि माझा रिटायरमेंट प्लॅन पण आहे की मला पॅन्डा नॅनी वगैरे व्हायला खूप आवडेल. सो मी बघतीये की कुठे मला जाता येईल अशा ठिकाणी की पॅन्डा नॅनी किंवा कब्सला केअर गिव्हर असतात झू मध्ये. सो झू मॅनेजर वगैरे असं मला आवडेल. म्हणजे जे याच्या शोधात आहेत त्यांनी अप्रोच करायला हरकत नाही. मनापासून काम करीन मी. आता जेव्हा असं बऱ्याच वेळा म्हणजे होतं की आपण आजारी असतो किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी जरा बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात. मग अशा वेळेला कशी असते म्हणजे कसं तू सगळं मॅनेज करतेस मग. तुला सांगू का बरेचदा असं झालेलं आहे की जेव्हा मी लो आहे ना तेव्हा बाळ स्वतःहून माझ्या जवळ येतात. आता हा बच्चू हा तर आता मोठा आहे 2-2.5 महिन्याचा असेल तो. एकदा काहीतरी माझी चिडचिड झालेली आणि मी रडत होते रात्री तेव्हा तो इथे येऊन माझे अश्रू साठत होता. पण मी ना हे ना कुत्र्यांच्या बाबतीत बुबूंच्या बाबतीत ऐकलंय ग. हे ह्यांच्या बाबतीत पण आहे त्यांना कळतं. आणि तो जे काय अश्रू चाटत होता ना मी 2 मिनिटात विसरून गेले की काय म्हणजे इतकं त्या बाळाला कळलं होतं की काहीतरी समथिंग वॉज रॉंग आणि तो माझ्या जवळ येऊन बसला एवढासा होता. आणि सगळ्यात दुसरी मेजर गोष्ट छकुली जेव्हा आजारी होती तिला किडनीवर सिस्ट आलेले. सिस्ट म्हणजे काय गाठी. तेव्हा मी कम्युनिकेटरशी बोलले होते की छकुली बरी होईल का काय. तर त्यांनी मला एवढं सांगितलेलं की ती जाताना आहे ना काहीतरी घेऊन जाईल गेली तर. सो हे ऐकल्यावर तर मी हादरले होते. म्हटलं म्हणजे काय नक्की काय घेऊन जाणार असं खूप मनात येतात गोष्टी. आणि छकुली गेली 4 महिन्याच्या तिच्या एवढ्या त्रासाच्या सगळ्या आजारपणात. 5 ते 6 वर्षापूर्वी मला प्रोलॅक्टिनोमा डायग्नोज झाला होता. म्हणजे ब्रेन पिट्युटरी मधला ट्यूमर. थोडक्यात काय ती गाठच असते ट्यूमर गाठ. सो मला पिट्युटरीमध्ये ट्यूमर होता. आणि त्यानंतर माझं 1-2 महिन्यांनी छकुली गेल्यानंतर ब्रेनचा MRI झाला रुटीनचा. तेव्हा तो ट्यूमर नव्हता आणि आजता काय ट्यूमर नाहीये आता मला. म्हणजे हे आमच्या सगळ्यांसाठीच इतकं शॉकिंग होतं की तो जाणारा नव्हता. त्याच्यावर नाही ट्रीटमेंट करू शकत होतो आम्ही कारण तो इतक्या ट्रिकी ठिकाणी होता. पण छकुली गेल्यानंतर तो ट्यूमर गेलेला आहे. त्याच्यामुळे मला इतका त्रास पण झाला ना की ती माऊ माझं काहीतरी घेऊन गेली. माझ्यावर आलेलं ती घेऊन गेली. म्हणजे आणि ॲट द सेम टाइम की मी किती ग्रेटफुल राहायला पाहिजे की छकुली मला क्युअर करून गेली. त्यामुळे हे जे सगळे असतात ना हे देवाचे पाठवलेले असतात एवढंच मी म्हणू शकते. प्राणी ऐकून त्यांना एक वेगळा सेन्स असतो. दे आर गॉड सेंट. त्यांना कळत असतं काहीतरी. त्यामुळे मी म्हणजे माझ्याच असं नाही मी जगातल्या कुठल्या प्राण्याला कधी हार्म नाही करू शकत कारण त्यांना काहीतरी कळत असतं. ते आपल्यासाठी काहीतरी करत असतात. आणि माझ्या छकुलीने ते माझ्यासाठी केलं. सो एक खूप वेगळी गोष्ट आहे तिच्या बाबतीतली ही. मलाच एकदम हे झालं ग. पण हे फार कठीण आहे म्हणजे आणि म्हणजे असं नॉर्मली हे ऍक्सेप्ट नाही होणार आहे.
पण दिसतंय तरी आपल्याला ते की झालंय. हो, आणि मेडिकली आता माझे डॉक्टर्स जे आहेत न्यूरोसर्जन्स ते वर्षानुवर्ष माझी ट्रीटमेंट करतात. इवन दे वेर सरप्राईज्ड की हे कसं काय, म्हणजे ट्रीटमेंट तर आपण केली नाही आहे ना, ऑपरेट केलं आहे, पण इट इज नो मोर देअर नाव. सो ही एक खूप बरं. मिरॅक्युलस गोष्ट आहे जी छकुली गेल्यानंतर झाली. खरंच ब्लेस सोल होता तो, हो, खरंच हो. अगदी. सो ही इज आवर सोमू, सगळ्यात छोटं बाळ हे आमच्या घरातलं. हे शेंडेफळ आहे का? हो, म्हणजे शेंडेफळे हे आमच्या सोमनाथ. सगळं. तसा आतमध्ये जाऊन बसला होता. भित्र बाळ आहे ते माझं, सगळ्यात भित्र आहे, पण त्याच्याकडे बघून बाकी सगळे घाबरतात. असं आहे ते. बरं तू असं असतं ना की साधारणतः डॉग जे ओनर असतात ते आणि कॅट ओनर असतात त्याच्या यांच्यात थोडीशी भांडणं असतात. तुझ्याकडे आता दोघंही होते, मग तुला असा कधी फरक वाटतो का की असं म्हणणंच नाही की काय कॅट ओनर वगैरे त्यांचं काही असं हे नाही, ती नुसतीच आपली बसलेली असतात, काही नाही, फक्त तुम्हाला मास दाखवतात, हे कसे नाही. अगदी एनर्जीने असतात वगैरे असं काही? प्रत्येक माणसाचा जसा स्वभाव वेगळा तसा प्रत्येक प्राण्याचा स्वभाव वेगळा असतो खरंय. की नाही. त्यांनाही राग येतो, त्यांनाही प्रेम वाटतं, त्यांचंही सगळं असतं. त्यामुळे ॲनिमल्स हे ॲनिमल्स आहेत, मी त्यांच्यात डिफरन्शिएट नाही करत. ऑफकोर्स डॉग्स हे मांजरी खूप जास्त स्वच्छ ठेवतात स्वतःला, स्वभावात फरक आहे दोघांच्याही. तसाच कुत्र्यांचा आणि म्हणजे मांजरीमध्ये तो बेसिक डिफरन्स आहे. अदरवाईज मी कॅट पॅरेंट किंवा डॉग पॅरेंट असं नाही म्हणणार, मी पेट पॅरेंट म्हणेन. आणि माझ्यासाठी सगळे प्राणी हे तितकेच जीवलग आहेत. मी लिटरली सांगते की 26 जुलैच्या पुरामध्ये मी कॉलेजला अडकले होते, CHM कॉलेजला, तेव्हा तिथे एक डुकरीण गायली होती, तर तिची पिल्लं पण उचलून मी फर्स्ट फ्लोअरला नेऊन ठेवली आहेत. सो तिथं डुकरीण होती ना, म्हणजे मला असं झालं होतं, पण ते बेबीज, पाणी येत होतं पुराचं, आम्ही त्यांनाही उचलून वर नेलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी ते म्हणजे मी फक्त फुलपाखरांना घाबरते, बाकी मला हो मी बाकी ही सगळी प्राणी, सगळे पालींपासून सगळे मला चालतात. पण मग तू फुलपाखरांना का मला घाबरते? फोबिया आहे फुलपाखराचा, मेजर फोबिया, आणि की म्हणजे मी वारू शकते इतका फोबिया, पण अदरवाईज प्राणी सगळे चालतात मला. म्हणजे तू पाल पकडतेस? हो, पकडूच शकते मी पालींची, मला अजिबात भीती पण नाहीये. तुला फुलपाखरं आवडत नाही? हो, भीती वाटते म्हणजे. काहीतरी भलतच आहे. त्याच्यामुळे पेट पॅरेंट म्हणेन मी. आणि डॉग आणि कॅट्सच्या ज्या पॅरेंट्समध्ये नेहमीचे वाद असतात, मी त्यामध्ये येत नाही, कारण माझ्यासाठी असं आहे की शेवटी प्राणी हा प्राणी आहे आणि माझ्यासाठी तितकाच जीवलग आहे. खरंय. आता ना मगाशी सुद्धा आपण जे अगदी ऑफ द कॅमेरा जी डिस्कस करत होतो त्याच्यामध्ये तुझे किंवा आईबाबांच्याही बोलण्यात येत होतं की ज्या वेळेला तुम्ही विचार करताय की खरंच पेट पॅरेंट म्हणजे तुम्हाला व्हायचं आहे किंवा स्पेसिफिकली ही ब्रीड घ्यायची आहे आपली, तर मग काय सांगशील? म्हणजे खरंच असं कधी विचार करावा का? जर का मला म्हणजे माझ्याकडे होती पर्शियन, पण जर का असं कोणाला घ्यायचं असेल पर्शियन कॅट, तर मग करावा का असा? मी एक छोटंसं कम्पॅरिझन करून सांगेन, एक्झाम्पल, की जेव्हा एखादं कपल असतं, नवरा बायको, ते विचार करतात की आपण मूल अडॉप्ट करावं, तेव्हा जितका विचार करतात ना, तेव्हा ज्या लेवलची कमिटमेंट असते फायनान्सच्या बाबतीत किंवा एकूणच इमोशनल कमिटमेंट असते, तेवढाच विचार करावा आणि मगच एखादं ॲनिमल अडॉप्ट करावा. कुठल्याही पेटला अडॉप्ट करताना त्या लेवलची कमिटमेंट आणि त्या लेवलचा विचार असेल तरच करावा, नाही तर करू नये. तुम्हाला जर वाटत असेल तर असे बरेच कॅट कॅफेज आहेत, अशा बऱ्याच एरियाज आहेत जिथे डॉगीज आहेत. आता ठाण्याचं कचराळी तलाव आहे, तिथे तुम्हाला मांजरींना जाऊन भेटता येतं, खायला देता येतं, पण तुम्हाला ते तेवढ्या वेळापुरतंच असणार आहे की तुम्हाला लाईफ टाईम आवडणार आहे, ह्याचा खूप विचार करा आधी कुठल्याही पेटला घरी आणण्याआधी. कारण मग 4 महिन्यांनी जेव्हा तुमची आवड निघून जाते, इंटरेस्ट निघून जातो, तेव्हा तुम्ही त्या पेटला सोडता, तर तसं करू नका. त्यामुळे तितका विचार करा आणि मगच अडॉप्ट करा. खरं. अजून तुझा असा विचार आहे की आता ह्याच्या पलीकडे अजून काही आता घ्यावं वेगळं? नाही, आता शेल्टरचंच काम. वा. आता मोठ्या लेवलला जे काय करायचं आहे ते, आणि जास्त बाळांसाठी करायची इच्छा आहे. पण मग उद्या लग्न वगैरे झाल्यानंतर मग कसं करणार तू? मेन क्रायटेरिया तोच आहे की नवऱ्याला प्राणी आवडायलाच हवे. हो हो, त्याशिवाय नाहीच. त्यालाही प्राणी आवडत असतील तरच हे शक्य आहे. तू घेऊन देणार या सगळ्यांना? नाही, ह्यांना असं नाही, पण पेट्स एकूण असणार, चालतील घरात असंच ना, नाहीतर नाहीच. म्हणजे तो मेन क्रायटेरिया आहे माझा. ओरे वा, चांगलंय. तर आज ॲक्च्युली आपण हा सगळा प्रपंच घडवला तर ह्याच्याकरता, कारण की पेट ॲमिको आपले स्पॉन्सर्स आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सगळ्या छान सर्व्हिसेस आहेत आपल्या सगळ्या पेट्स करता. गोरेगावमध्ये त्यांचं एक सेंटर आहे, त्याचबरोबर पुण्यात आहे, ठाण्यात येऊ घातलेलं आहे, महाराष्ट्रभर आता ते येणार आहेत. सो त्यामुळे हे छान असं हॅम्पर आम्ही सगळ्या तुझ्या बाळांकरता आणलंय. सो त्यामुळे ते स्वीकारावंच असं मला वाटतं. नक्कीच आणि आवर्जून जा, कारण की त्यांच्या सर्व्हिसेस खरंच खूप छान आहेत.
की जेणेकरून पुढे या बाळांना काहीतरी असं वेगळं ग्रूम करायचं असेल, त्यांना काही असं छान द्यायचं असेल, स्पा ट्रीटमेंट करायची असेल तर जाता येईल. सो त्यामुळे ह्याचा स्वीकार कर. थँक्यू सो मच. सोम्या घे बरं आता तू सगळ्यात शेंडेफळ आहेस ना, मग तुझ्या म्हणून हातूनच घेऊया आमच्याकडे आपण. घेतलं आम्ही हे. हो की नाही? थँक्यू सो मच. आणि मला एक गोष्ट खूप छान वाटली की प्रत्येक घरी आपण कधी गेलो की तिथल्या लहान मुलांसाठी खाऊ घेऊन जातो. तुम्ही माझ्या बाळांसाठी खाऊ घेऊन आलाय, त्यामुळे Yes. थँक्यू व्हेरी मच. आणि पेट अमिको थँक्यू सो मच. माझ्या बाळांसाठी तुम्ही खाऊ पाठवलाय त्यासाठी थँक्यू. येस. आणि ते वापरल्यानंतर किंवा ते सर्व्हिस घेतल्यानंतर तुला कसं वाटतंय तेही आवर्जून नक्की. आम्हाला कळव. आणि तुमच्याकडे जर का पेट्स असतील तर आवर्जून घेऊन जा, म्हणजे जेणेकरून त्यांना पण असं काहीतरी छान छान ग्रूम झाल्यासारखं वाटेल. येस. आणि कॉकटेल स्टुडिओ कडनं अजून एक छोटीशी भेट आहे अरे वा, तुझ्याकरता. गिफ्ट येतात सो भरपूर. येस, तू ना ए बाबू काय आपली आणलंय भेट अशी आपल्यासाठी? सफळ संपूर्ण झाली पाहिजे. हो की नाही? ही ओपन शुभकामना. करावीच असं वाटतं मला. पेपर म्हणजे तू आहे. बघ आता, ऑलरेडी यांना तर कळलं. आई ग, किती छान बनवलंय सगळी वाळे त्याच्यात. आई ग, हे बघ किती गोड आहे हे. आवडलं? येस. आणि त्याच्यावरती काय लिहिलंय तेही वाच. यावर लिहिलंय, जुई हॅज 7 cats. दिस इजंट जस्ट अ होम, इट्स अ फर फॅक्टरी. हो ग बाई, ग किती गोड. माझी सगळी बाळे यार, ही खूप भारी फ्रेम आहे. सिरियसली खूप भारी फ्रेम आहे ही लाईफ टाईम माझ्याबरोबर राहणारी फ्रेम. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच कॉकटेल स्टुडिओज. थँक्यू. आणि खरंच आम्ही खरं तर थँक्यू, कारण की आम्हाला एवढी छान छान बाळं बघायला मिळाली, तर तू आम्हाला इथे घरी बोलवलंस आणि छान छान खाऊ हे ठेवू? घातलंस त्याबद्दल. येस, हो, आपल्याला छान फ्रेम मिळते त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि अशीच आनंदी राहा. या सगळ्या म्हणजे म्हणूया की तुझ्या आयुष्यात जितके जितके प्राणी येऊत त्या सगळ्यांना असंच तुझं भरपूर छान येऊ छान दे. खरंच भरभरून प्रेम मिळू दे. आणि अशीच छान आनंदी राहा, हसत राहा आणि भरपूर कामं मिळू देत. ते असले ना की कामं असतात, हा, हे त्यामुळे त्यांचा तो गुण आहे. येस, ते घेऊन येणार सगळी पॉझिटिव्हिटी. येस येस, खरंय खरंय. आणि तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला तेही आवर्जून कळवा. पेट ॲमिकोमध्ये जर का तुम्ही गेला असाल तर ती सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली तेही आवर्जून कळवा. आणि बघत राहा कॉकटेल स्टुडिओ. थँक्यू सो मच.